आशीर्वादित कर परमेश्वर यहोवा। हर बातों के लिए, हर चीजों में परमेश्वर यीशु हम तुझको भेंट चढ़ाते परमेश्वर यहोवा और धन्यवाद करते हैं पिता। ये प्रार्थना हम यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। Praise the Lord. Amen. देवाचं वचनात आपण जाऊ. जो टॉपिक देवाने आपल्याला दिलेला आहे, ज्या विषयावरती आपण चर्चा करत आहोत आणि समजून घ्यायचा प्रयत्न करीत आहोत, तो आहे ओपन हेवन, खुले स्वर्ग. आणि आपण बघितले की कशा प्रकारे परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्या खुल्या स्वर्गाला आपल्या जीवनामध्ये अनुभव करतो. एक मिनिट सिद्धी, पाण्याच्या बॉटल्स ऑलरेडी मागे ठेव. प्रीचिंग चालू असताना पाणी प्यायला पुढे येऊ नका. ठीक आहे, टेल एव्हरीवन. ओके. सो देवाची इच्छा काय आहे की आपल्यासाठी स्वर्ग उघडा. एक अशी कृपा, एक अशी दया आपल्या जीवनात यावी जी देवाने बायबलमध्ये दिलेली आहे. तर आपण बघितले की कशा प्रकारे स्वर्ग उघडतो ज्यावेळेस आपण स्वतःला समर्पित करतो. आणि आपण बायबलमधून करंथीकाराचे दुसरे पत्र, त्याच्यातून आपण बघितलं होतं की कशा प्रकारे पौलुस सांगतो की एका मंडळीने, तिथल्या लोकांनी स्वतःला परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित केलं. तर कृपा कशी आपल्या जीवनात येते? कृपा ही आपण समर्पण केल्याने आपल्या जीवनात येते. जोपर्यंत आपण स्वतःला समर्पित करत नाही तोपर्यंत कृपा आपल्या जीवनामध्ये येणार नाही. आणि मागच्या रविवारी आपण या मंडळीचे दोन विशेष रूप बघितले. कोणते विशेष रूप? सगळ्यात पहिलं, ते त्यांच्या अत्यंत क्लेशामध्ये कसे होते? आनंदित होते. आणि ते त्यांच्या वाढत्या दरिद्रीमध्ये त्यांची उदारता पण वाढत होती. आमेन. पाऊल सांगतोय त्या मंडळीबद्दल की जितना उनका क्लेश बढ़ रहा था उनका आनंद भी बढ़ रहा था, और जितना उनकी गरीबी या दरिद्री बढ़ रही थी उतना उनका देने का मन बढ़ रहा था. तर एक खूप अमेझिंग आणि एक इम्पॉसिबल मंडळी बायबलमध्ये पाहायला भेटते. हे वचन आपल्या सोबत हे बोलतं की आपली परिस्थिती देवाची सेवा करण्यापासून आपल्याला थांबू शकत नाही. आपली गरिबी आपल्याला देवाची सेवा करण्यापासून थांबू शकत नाही. आमेन. आपले आजार, विकार, आपली कमजोरी ही परमेश्वरापासून आपल्याला दूर घेऊन जाऊ शकत नाही. कारण की काही लोकांनी बायबलमध्ये त्यांच्या वाढत्या दरिद्रीमध्ये देवाला देत गेले, त्यांच्या क्लेशामध्ये ते आनंदी राहिले. आणि हाच फरक जगातल्या लोकांमध्ये आणि येशूच्या मागे चालणाऱ्या लोकांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो की आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी असतात, खूप संकट असतात, तरी पण आपण आनंदाने त्याचा सामना आपण करतो. आमेन. आपल्याकडे बऱ्याच वेळेस आर्थिक समस्या असतात, पैशाची प्रॉब्लेम असते, तरी पण आपण परमेश्वरासाठी जे द्यायचं आहे ते आपण थांबवत नाही. आणि पाऊल सांगतो की ही कृपा त्यांच्यावरती होती. आमेन. ही कृपा त्यांच्यावरती होती. म्हणून देवाची कृपा जर ऍक्टिव्हेट करायची आहे, देवाचा अनुग्रह जर आपल्याला ऍक्टिव्हेट करायचा आहे, त्याचं बटन आहे आपला आनंद आणि आपलं देणं, आपलं ऍटिट्यूड, आपलं माइंडसेट कसं आहे. आणि मग पाऊल सांगतो की त्यांनी आम्हाला आग्रह केला की सेवेच्या कार्यासाठी जर आमचा काही हातभार पाहिजे तर तुम्ही आम्हाला सांगा. आपण बघितले की कशा प्रकारे ते मागे लागले, पाऊलाच्या विचारू लागले की अजून काय करायचं आहे सेवेसाठी. आणि ऑलरेडी उनके पास बहुत सारी समस्या थी, ऑलरेडी उनके पास अपने बहुत सारे इश्यूज थे, लेकिन उन्होंने पौलुस के पीछे लग गए. प्लीज लेट अस नो व्हाट वी शुड डू. अजून काय आम्ही करू शकतो, अजून काय आम्ही करायला पाहिजे, हे तू काय कर आम्हाला सांग. आणि बायबल सांगतं की देवाचा अनुग्रह त्या मंडळीवरती आला.
स्वर्ग उघडण्यासाठी आणखी एक गोष्ट फार गरजेची, आज आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. स्वर्ग कधी उघडतो? बरेच लोक असा विश्वास करतात की स्वर्ग उघडावा म्हणून प्रार्थना केली पाहिजे, है ना? स्वर्ग उघडावा म्हणून 10 वेळेस एका ठिकाणी जायला पाहिजे किंवा 5 वेळेस एका ठिकाणी जायला पाहिजे. स्वर्ग उघडावा म्हणून इतकं दान दिलं पाहिजे, इतके पैसे दिले पाहिजे, पावती फाडली पाहिजे किंवा चर्चला दान केलं पाहिजे, नाही का? बऱ्याच ठिकाणी शिकवतात. आणि हे जर केलं तर तुम्हाला काय होईल? स्वर्ग तुमच्यासाठी उघडेल. पण हे साफ सुख आहे. आमेन. हे साफ सुख आहे. आपण बघितलं की कशा प्रकारे आपण पैशाने देवाला इम्प्रेस करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. पैशाने आपण एकमेकांना इम्प्रेस करू शकतो, है ना? पैशाने, आपल्या कपड्याने, आपल्या घराने, आपल्याकडे काय आहे काय नाही, त्याच्याने लोक इम्प्रेस होतील, देव इम्प्रेस होत नाही. देवाला इम्प्रेस करायसाठी काय पाहिजे? आपलं हालेलुया, अंतःकरण. आणि ज्यावेळेस आपण अंतःकरणाने देवाला प्रसन्न करतो, मग देव आपला पैसा स्वीकारतो, मग देव आपली प्रार्थना स्वीकारतो, मग देव माझं एक गाणं गायलेलं वाजवलेलं ते मान्य करतो. नाहीतर मी दिवसभर हवन करत राहिलो, मी दिवसभर गाणे गात राहिलो, मी दिवसभर उपवास करत बसलो, पण माझं मन मी देवाला दिलेलं नाहीये. देव म्हणन शांत बस. प्रेज द लॉर्ड. जसं मलाकीमध्ये देव त्या मंडळीला म्हणतो, तुमच्या मंदिराचे दरवाजे बंद करा, तुमची आराधना तुम्ही बंद करा, मला ऐकायची नाही, मला वीट आलेला आहे. कारण की तुम्ही ओठाने माझं नाव घेताय, पण तुमचं मन माझ्यापासून काय दूर गेलेलं आहे. आणि आज अनेक मंडळांमध्ये हे शिकवलं जात आहे की ब्रदर प्रार्थना करो, सिस्टर तुम प्रार्थना करो, सब कुछ हो जाएगा. प्रार्थना प्रार्थना प्रार्थना, सतत प्रार्थना करत राहा. बायबल ते सांगत नाही. जर स्वर्ग उघडायचा असेल, आपल्याला यार्देनच्या ठिकाणी यावं लागेल. आमेन. यार्देनच्या ठिकाणी यावं लागेल. आज आपण समजून घेऊ की यार्देन म्हणजे काय. बायबल शिकवतं, स्वर्ग यशानंतर येत नाही, स्वर्ग यशानंतर उघडत नाही, परंतु समर्पणानंतर आपल्यासाठी उघडतो. प्रेज द लॉर्ड. हा एक महत्वाचा प्रिन्सिपल आपण शिकून घेऊ, महत्वाची शिस्त आपण आपल्या जीवनामध्ये शिकून घेऊ की स्वर्ग अधिकारावर नाही, परंतु नम्रतेवरती उघडतो. स्वर्ग प्लॅटफॉर्म वरती उघडत नाही, परंतु तो यार्देन वरती उघडतो. सगळेजण म्हणा यार्देन. इंग्लिश मध्ये जॉर्डन है ना, मराठीमध्ये काय? यार्देन. काय यार्देनचा अर्थ माहिती कोणाला? यार्देन का मतलब क्या है? यार्देन म्हणजे खाली उतरायचं ठिकाण. यार्देन म्हणजे काय? नीचे उतरने की जगह. यार्देन उसका अर्थ. ज्यावेळेस आम्ही डिलिव्हरीला चाललो होतो मुंबईवरून लखनौला, तर मला माहित नव्हतं की काय मुलगा होईल का मुलगी होईल. मला वाटलं मुलगी होईल. मग मी मुलीचे नाव सगळे शोधून ठेवले होते. हे भारी भारी नाव ठेवले, बायबल मधून, ग्रीक, हिब्रू, त्याचं इंग्लिश मिनिंग सगळं एकदम रेडी होतं. ट्रेन मध्ये होतो आम्ही, 8वा महिना होता आणि डिलिव्हरी होणार होती. सो आम्ही लखनौला प्रवास करत होतो ट्रेन मध्ये. मग सीबा मला बोलली, जर मुलगा झाला तर काय करशील? म्हटलं हा हे पण गोष्ट खरी, आपल्याला माहित नाही नेमकं काय. मुलीचे नाव मी सगळे शोधलेले, मुलाचं नाव मी काय शोधलंच नाही. मग ट्रेन मध्ये बसून मी नाव सर्च करायला लागलो आणि मग मला यार्देन नाव आवडलं. जर मुलगी झाली असती तर जोआयना नाव मी ठरवलं होतं, जोआयना है ना. मला 100% वाटायचं मुलगीच होईल, पण सीबा बोलायची जर मुलगा झाला क्या करेंगे. मैंने कहा सही बात है. ऐन टाइमला मी कसं काय नाव शोधू. मग मी ट्रेन मध्ये होतो, मला आठवतं मी स्टडी करायला लागलो आणि बायबल मध्ये जॉर्डन नाव, आणि त्याचा अर्थ मी काढला. त्याचा अर्थ काय होतो? खाली जाणे, नम्र होणे. आणि म्हटलं प्रभू जर मुलगा झाला तर जॉर्डन, मुलगी झाली तर जोआना असं नाव मी देईन. आणि शेवटी मुलगा झाला. लगेच डॉक्टरने तिथं हॉस्पिटलमध्ये तो बँड बांधतात, त्याच्यावरती नाव लिहितात. नाव काय लगेच मिळतं? जॉर्डन नाव. आणि जॉर्डन नाव त्या ठिकाणी दिलं. ही प्रार्थना होती की प्रभू
त्याच्या जीवनामध्ये तो नम्र राहील. आता नाही तो पण पुढे होईल. है ना, नम्र तो होईल, किंवा आम्ही तरी नम्र होऊ त्याच्यामुळं, है ना, किंवा पूर्ण परिवार काय होईल, नम्रतेत राहील. सो जॉर्डन म्हणजे काय, यार्देन म्हणजे बायबल मध्ये यार्देनचा नाही अर्थ होतो डिसेंडिंग प्लेस. यार्देन म्हणजे स्वतःला खाली आणण्याचं ठिकाण, खुद को नीचे लाने की जगह. हालेलुया. आध्यात्मिक अर्थाने याचा अर्थ काय होतो, खाली आणणं म्हणजे काय, आपण तर खालीच आहे. खाली आणणं म्हणजे काय, आध्यात्मिक अर्थ याचा हा होतो स्वतःचा अहंकार आणि गर्व सोडणे, म्हणजे आध्यात्मिक. आमेन. बायबल मध्ये प्रत्येक नावाचा अर्थ आहे. प्रत्येक नाव बायबल मध्ये एक पण नाव हे विनाकारण लिहिलेलं नाही. व्यक्तीचं नाव, जागेचं नाव, ठिकाणाचं नाव, एखादी घटना झाली त्याचं नाव, विहिरीचं नाव, रस्त्याचं नाव, वस्तूचं नाव, रंगाचं नाव, सगळ्या गोष्टीचं एक आत्मिक अर्थ आहे. तर यार्देनचा अर्थ काय होतो, स्वतःला खाली आणणे, खुद को नीचे लेकर जाना, अपने घमंड को, अहंकार को छोड़ देना, नीचे लेकर स्वतःचा हक्क अर्पण करणं. प्रेज लॉर्ड. खुद का अधिकार अर्पण करना. पौलुस रोमकरांच्या पत्रामध्ये पाऊल सांगतो, यहूदी होने की क्या बढ़ाई, खतना करने का क्या लाभ, हर प्रकार से बहुत कुछ. पाऊल एक अत्यंत हुशार व्यक्ती, ज्यांनी येशूला पूर्णपणे ओळखलं आणि बायबलचे 13 पुस्तकं लिहिले. येशूची हुबेहूब कॉपी सेवेमध्ये पाऊलांनी केली. त्याच्यासारखेच त्याचे छळ झाला, चाबकाचे फटके त्यांनी खाल्ले, कित्येक वेळेस जेलमध्ये गेला, आणि सगळ्यात जास्त ठिकाणी सुसमाचार प्रचार जर कोणी केला तर तो आहे प्रेषित पाऊल. पाऊल सांगतो, यहुदी होण्याची काय बढाई, प्रत्येक प्रकारे खूप काही, सुट्ट्या करण्याचा लाभ काय, मला खूप लाभ आहे. पाऊल हा रोमी सिटीजन होता, यहुदी वंशातला होता. पाऊलाला सगळ्या बुद्धीने तो प्रवीण होता, कारण की तोच होता शाऊल जो ख्रिस्ती लोकांचा छळ करायचा, येशूच्या अनुयायांना तो मारायचा. स्टीफनला मारण्यासाठी पण त्याचा एक दगड त्या ठिकाणी लावलेला आहे. इतका क्रूर व्यक्ती, त्याला त्याचे अधिकार माहित आहे, त्याला मोशेची व्यवस्था माहित आहे, त्याला बायबलचे तोरा नियम काय आहे ते माहित आहे, सिनहेड्रिन म्हणजे नियम सभा ही त्याला माहित आहे, आणि कशा प्रकारे येशूच्या लोकांचा छळ करायचा याच्यामध्ये त्यांनी पीएचडी केलेली. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एक दिवस आला, आकाशातून प्रकाश आला, आणि दिमिश्क रस्त्याला जात असताना शाऊल हा खाली पडला, आणि स्वर्गातून आवाज आली, हे शाऊल, हे शाऊल, तू मला का छळतोस. आणि तो म्हणाला की प्रभू तू कोण आहे. म्हणाला, मी तोच आहे ज्याचा तू छळ करतो. त्याच्यानंतर 3 दिवस तो आंधळा झाला, नंतर त्याला हळूहळू दृष्टी आली, आणि मग त्याचा शाऊलाचा पाऊल त्या ठिकाणी झाला. आणि पाऊल हा बायबल मधला एकदम प्रभावी, व्यवस्थितरित्या सेवा करणारा, आणि पूर्ण जीवन त्याने ख्रिस्ताला दिलं. शेवटपर्यंत म्हटलं की प्रभू मला अजून तुला ओळखायचं बाकी. प्रेज द लॉर्ड. तो पाऊल म्हणतो, यहुदी घराण्यामध्ये मी जन्माला आलेलो आहे, त्याचे मला खूप फायदे. प्रेज द लॉर्ड. त्याचे मला काय खूप फायदे, माझे खूप स्वतःचे अधिकार आहेत, आणि ते वापरले पण पाहिजे. जसं आपण भारत देशाचे नागरिक आहे, आपल्याला पण काय देशाने अधिकार दिलेले आहेत. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, किंवा तुमचे पासपोर्ट आयडी, बाहेर देशात जा आणि पासपोर्ट हरवा, मग काय होतं तुमच्यासोबत, तुम्हाला जेलमध्ये टाकतील, लगेच तुम्हाला डिपोर्ट करतील, सगळं हालत खराब होऊन जाईल. तुम्ही कोण आहे, तुम्ही टेररिस्ट आहे का, किंवा तुम्ही काय खालच्या रस्त्याने त्या देशामध्ये गेलेत का काय, है ना, तुम्ही आतंकी आहे का काय, हा इल्जाम तुमच्यावरती लावला जाईल. पासपोर्ट म्हणजे तुमची ओळख जी देशाने दिलेली असते. प्रेज द लॉर्ड. सो या देशामध्ये तुम्हाला एक आयडेंटिटी आहे, आपली एक ओळख आहे. रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, हे सगळे नॅचरल ओळख आहे, त्याचा वापर करणं फार गरजेचं आहे. परंतु एक आत्मिक ओळख आपल्याला दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांची ओळख काय, त्यांचा पैसा. काय त्यांची ओळख, पैसा. बऱ्याच लोकांची ओळख काय, त्यांचं घर.
बऱ्याच लोकांची ओळख काय, त्यांची डिग्री, नावापुढं कंसामध्ये डिग्री, मोठी 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 डिग्री, पण त्याच्याशी बोलायला गेला तर एक शब्द पण बोलता येत नाही व्यवस्थित. ती डिग्री काय कामाची. तो बऱ्याच लोकांनी आपले अधिकार त्या ठिकाणी उंच केलेले, हा माझा हक्क आहे. बरेच लोक देवाच्या दासांवरती हक्क गाजवतात. प्रभु की दास के ऊपर हक जतना चाहते होते बहुत सारे लोक. पाळकांवरती हक्क गाजवण्याचा प्रयत्न करतात, मंडळीच्या लोकांवरती हक्क गाजवायचा प्रयत्न करतात, एकमेकांवरती हक्क गाजवायचा प्रयत्न करतात. आज प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यांना आपल्या ताब्यामध्ये कसं येईल याची प्लॅनिंग करते. बरोबर की नाही? याची प्लॅनिंग करते, कसं जास्त मी सक्सेसफुल होईल आणि मग सब मेरे सामने झुकेंगे. ये प्लॅनिंग सब लोग करते. यार्देन म्हणजे स्वतःचा हक्क अर्पण करणे. यार्देन म्हणजे स्वतःचा अहंकार सोडून देणे. प्रभू यार्देन म्हणजे देवाच्या इच्छेस संपूर्णरित्या शरण जाना. प्रभु की इच्छा के प्रति पूरे रीति से क्या होना, शरण. कि प्रभु तेरी इच्छा के सामने मैं कुछ भी नहीं, तुझ्या इच्छे समोर मी काहीच नाही. या अर्ध्यांची खूप अर्थ होतात, मी तुम्हाला फक्त मेन अर्थ सांगतोय. फिलिपिकरस पत्र अध्याय 2 वचन 6 ते 8 वाचू. फिलिपिकरस पत्र अध्याय 2 आणि वचन 6 ते 8. 6 to 8. जिसने परमेश्वर के स्वरूप में होकर भी हाँ, परमेश्वर के तुल्य होने को अपने वश में रखने की वस्तु न समझा, यस, वरना अपने आप को ऐसा शून्य कर दिया और दास का स्वरूप धारण किया और मनुष्य की समानता में हो गया और मनुष्य के रूप में प्रकट होकर अपने आप को दीन किया और यहाँ तक आज्ञाकारी रहा कि मृत्यु, हाँ क्रूस की मृत्यू भी सहली. आमेन. जो देवाच्या स्वरूपाचा असूनही, क्या सांगितलं, जो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासारखा असणे हे धरून ठेवण्यासारखे मानले नाही. येशू ख्रिस्ताबद्दल सांगा, तो स्वतः देव होता, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिन्ही पण एकाच लेवलवर, कोणी जास्त नाही आणि कोणी कमी नाही. पण येशू ज्यावेळेस पृथ्वीवरती आला, बायबल सांगतं तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासारखा असणे हे धरून ठेवण्यासारखे मानले नाही. आमेन. परंतु त्याने स्वतःला रिक्त केले. सगळ्याचं म्हणा, रिक्त करणे म्हणजे खाली करणे. रिक्त म्हणजे काय? खाली, एम्प्टी. ही एम्प्टीड हिमसेल्फ. सेवकाचे स्वरूप धारण केले. कशाचे स्वरूप धारण केलं त्याने? सेवकाचं स्वरूप. आणि मनुष्य रूपात प्रकट झाला आणि मनुष्य रूपात आढळून त्याने स्वतःला नम्र केले आणि मृत्यूपर्यंत, होय वधस्तंभावरील मृत्यूपर्यंत आज्ञाधारक झाला. आखरी समय तक, मृत्यू तक वो आज्ञाकारी बना रहा. कोण? येशू ख्रिस्त. बायबल सांगतं त्यांनी सेवकाचे स्वरूप काय केले? धारण केले. आज आपण कोणतं स्वरूप धारण केले? आमेन. आज आपल्या नावासमोर टायटल लावायला फार आवडतं. कुणीतरी मला मोठं म्हणावं, है ना, कुणीतरी मला चांगलं म्हणावं, माझं नाव मोठं व्हावं, हे प्रत्येकाला आवडतं. परंतु बायबल सांगतं की येशूने ऑलरेडी स्वतःला खाली केलं, कमी केलं, रिक्त केलं आणि मग तो पृथ्वीवरती आला. येशू आपल्या सगळ्यांचा पॅटर्न. येशूने चमत्कार सुरू करण्याआधी, येशूने चमत्कार शुरू होने से पहले, प्रचार करने से पहले, लोगों ने उसको पहचाना, इससे पहले वो यरदन में चला गया. समजते सगळ्यांना? येशू ख्रिस्त चमत्काराची सुरुवात करण्या अगोदर, प्रचाराची सुरुवात करण्या अगोदर, लोकांनी त्याला ओळखण्या अगोदर तो यरदन मध्ये उतरला. म्हणून देव आपल्याला उचलण्यासाठी, उंच करण्यासाठी सगळ्यात पहिला तो म्हणतो तुम्ही यरदन मध्ये उतरा. हालेलुया.
सगळ्यात पहिला कशात उतरा तुम्ही? यार्देन मध्ये उतरा. अहंकार सोडा. आमेन. अहंकार सोडा, गर्व सोडा. बऱ्याच वेळेस या गोष्टी आपल्याला कळत नाही आणि त्यामुळं आपली परिस्थिती कधीच बदलत. आपण प्रार्थना करत राहतो, बायबल वाचत राहतो, चर्चला जात राहतो, पण जीवन कधीच बदलत. बघितले ना असे लोक? ते प्रार्थना पण करतात, मग त्यांच्याकडे पाहून वाटतं की अरे बापरे, ये तो प्रेयर कर रहा है, ये तो बाइबल पढ़ रहा है, लेकिन वही व्यक्ति कैसे बुरा सोच सकता है? कुछ तो गड़बड़ है ना? कोई जन प्रार्थना कर रहा है, कोई जन उपवास कर रहा है, सर ढक रहा है, लेकिन वही व्यक्ति गाली भी दे रहा है. हाउ इज इट पॉसिबल? पॉसिबल है, पॉसिबल है, क्योंकि वो सिर्फ धर्म को फॉलो कर रहा है, मन में यीशु है ही नहीं. आमेन. तो व्यक्ती फक्त एक धर्म फॉलो करत आहे, ख्रिस्ती धर्म. पण आपण येशू ख्रिस्त या जगामध्ये धर्म घेऊन आला नाहीये, तो देवाचं आणि स्वर्गाचं जीवन आपल्यासाठी घेऊन आला. आमेन. प्रेज द लॉर्ड. नाताळाचा हा संदेश की येशू धर्म घेऊन आलाच नाही. येशू काय घेऊन आला? स्वर्गाचं जीवन. येशू स्वर्गाचं जीवन घेऊन आला. आणि म्हणून आपल्याला उंच करण्या अगोदर येशू सांगतो की मी तुम्हाला यार्देन मध्ये जाण्यासाठी सगळ्यात पहिले सांगतो. सगळ्याच मला यार्देन, मोठ्याने यार्देन. मत्तय अध्याय 3 आणि वचन 13 ते 15 आपण वाचू. मत्तय शुभ वर्तमान अध्याय 3 वचन 13 ते 15. यानंतर येशू गालिल प्रांताहून यार्देन नदीवर योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरिता त्यांच्याकडे आला. परंतु योहान त्यास थांबवत म्हणाला, मला आपल्या हातून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे. असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे? येशूने त्यास उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण या प्रकारे सर्व न्यायपण पूर्णपणे करणे हे आपणास योग्य आहे. तेव्हा त्याने ते होऊन दिले. आमेन. काय झाले या ठिकाणी? येशू ख्रिस्त कोणाकडे आला? योहानाकडे आला. योहान कोण होता? बप्तिस्मा देणार. तेव्हा येशू गलिलाहून यर्देन काठी योहानाकडे आला. योहानाने त्याला बोलवलं होतं का? नाही. योहानाने त्याला इन्व्हिटेशन दिलं का की ह्या ठिकाणी बप्तिस्मा करत आहे, तू ताबडतोब त्या ठिकाणी ये, असं म्हटलं का? नाही. येशू स्वतः योहानाकडे आला. पहा, याच्या पहिलं जे वचन आपण वाचलं तिथे काय लिहिलेलं आहे? येशूने स्वतःला काय केलं? खाली करून टाकलं. म्हणजे तो आपल्यासारखा पूर्णपणे झाला. प्रेज द लॉर्ड. ज्या ज्या गरजा, ज्या ज्या विधी आणि ज्या ज्या गोष्टी, आज्ञाधारकपणा, सगळ्या गोष्टी ज्या बाकी यहुदी लोकांना पाळायच्या होत्या, त्या सेम टू सेम येशूनी स्वतःला त्यांच्या बरोबर ठेवलं. त्याचा अर्थ होतो तो पाप्यांसाठी स्वतः पापी झाला. प्रेज द लॉर्ड. त्याचा अर्थ हा होती की त्याने पाप केलं, पण तो तसा झाला, त्याने स्वतःला काय केलं? त्या ठिकाणी नम्र केलं. मग येशू ख्रिस्त स्वतः योहानाकडे आला. आमेन. आज लोकांचा प्रॉब्लेम काय? चर्च मध्ये न येण्याचा. हमको बुलाया नहीं. क्या प्रॉब्लेम है? हमको बुलाया नहीं. आम्हाला बोलवलं नाही, आम्हाला इन्व्हिटेशन नाही. चर्च म्हणजे लग्न नाही, वाढदिवसाला इन्व्हिटेशन देतात, घर भरणीला इन्व्हिटेशन देतात. प्रेज द लॉर्ड. साखरपुड्याला इन्व्हिटेशन देतात. चर्च साठी इन्व्हिटेशनची गरज लागते का? कारण की कोणा माणसाचं घर नाही, देवाचं घर आहे. प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या घरी आपल्याला ऑलरेडी निमंत्रण भेटलेलं आहे, देवानी पाठवा. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशूला कोणी त्या ठिकाणी निमंत्रण दिलं नाही. लोक योहानाकडे येत होते. सब लोग किसके पास आ रहे? योहाना के पास. योहानाकडे येऊ लागले. आणि योहानाचा संदेश काय होता? काय प्रचार केला योहानाने?
पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचे राज्य जवळ। पश्चाताप करो क्योंकि स्वर्ग का राज्य नजदीक है। यही प्रचार था उसका, आणखी काय प्रचार आहे? दिवसभर हेच बोलायचं, कोणालाच इन्व्हिटेशन नाही, तो प्रचार करायचा आणि लोक आपोआप त्याच्याकडे यायचे। प्रेज द लॉर्ड। खरी मंडळी ती आहे ज्यावेळेस आपण इन्व्हिटेशन न भेटता पण आपण आत्म्याने येतो। जब किसी ने मुझसे कहा प्रभु के घर चले, मेरा मन आनंदित हुआ। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। देवाचं घर, आणि जे देवाचं घर ते माझं घर, जे देवाचं घर ते माझं घर। आता बायबल काय सांगतं, तेव्हा येशू गलीलातून यरदन काठी योहनाकडे आला। यीशु खुद यूहन्ना के पास चल के आ गया। यह नम्रता। प्रेज द लॉर्ड। आज बरेच लोक पाळकावरती नाराज होतात, आमच्या घरी आले आमच्या घरी आले नाही, त्यांच्याकडे गेले, आमच्याकडे नाही आले। हे कंप्लेंट्स ऐकायला भेटतात, ते आले तर आम्ही येऊ चर्चला, असे पण लोक आहेत, नाव सांगणार नाही पण आहे। त्यांना वाटतं पाळक म्हणजे लोकांची सेवक नाही, पाळक म्हणजे देवाचं सेवक आहे। प्रेज द लॉर्ड। पाळक म्हणजे कोणाचं सेवक आहे? देवाचं। त्याचं जीवन कोणासाठी आहे? देवाचं। आणि तो त्यांची सेवा करेल ज्यांनी स्वतःला देवासाठी समर्पित केले। तर पाळकाला जायला पूर्ण गाव आहे, मग सगळीकडे जाऊ शकतो, बरोबर की नाही? रोज रात्री दिवसा लंच डिनर बाहेर सगळं होऊन जाईल, फक्त जायचं, पाळक आले चहा बनवा, पाळक आले जेवण बनवा, पण ती सेवा नाहीये। प्रेज द लॉर्ड। पाळकाचं काम जे देवाची वाणी ऐकतात, ज्यांनी स्वतःला त्यांचं जीवन समर्पित केलेलं आहे देवाला, त्यांची निगराणी करणे। सगळ्यांची निगराणी करू शकत नाही पाळक। प्रेज द लॉर्ड। एक्स्ट्रा अपेक्षा असतात काही लोकांना पाळकांना, पण हा ट्रेंड आपण तोडला पाहिजे वैजापूरमध्ये, इन जीसस नेम। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। हे कल्चर आपण तोडलं पाहिजे। योहान येशूकडे गेला नाही, येशू आता मी बाप्तिस्मा देणं सुरू करते, आता ये माझ्यामध्ये तू, यु नो, माझ्या टीम मध्ये ये की माझ्याकडे ये। बायबल सांगतं की येशू गलील सोडून यरदन काठी योहानाकडे आला। इनफॅक्ट ज्यावेळेस येशू त्या ठिकाणी आला तर यरदन मध्ये, त्या गलीलच्या त्या यरदनच्या काठी किनाऱ्यामध्ये योहान त्याला पाहून शॉक झाला की हा व्यक्ती माझ्याकडे कसं काय? प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हा व्यक्ती कसं काय माझ्याकडे आला? परंतु योहान त्याला आडवत म्हणाला की मला तुझ्यापासून बप्तिस्मा घ्यायला हवा, मला तुझ्यापासून बप्तिस्मा घ्यायचा आहे, तू माझ्याकडे कशाला आला? येशू काय म्हणाला त्या ठिकाणी? येशूने त्याला उत्तर दिले, आता असेच होऊ दे। येशूने काय उत्तर दिले त्याला? आता असेच होऊ दे, त्याप्रमाणे सर्व धर्म परिपूर्णता पूर्ण करणे आपल्याला योग्य आहे। येशू काय सांगत ते लक्षात आहे? येशू काय सांगते, जरी मी तुझ्यापेक्षा मोठा आहे पदवीने, जरी मी स्वतः देव आहे शरीरामध्ये, परंतु ह्या वेळेस तू नेमलेला व्यक्ती आहे। प्रेज द लॉर्ड। यावेळेस तू नेमलेला व्यक्ती आहे, आणि म्हणून तू नेमलेला व्यक्ती आहे, तू मला बप्तिस्मा देणं गरजेचं आहे। आमेन, प्रेज द लॉर्ड। हा नियम आपण शिकणं फार गरजेचं आहे की जो नेमलेला व्यक्ती आहे, जो देवाने अपॉइंट केलेला व्यक्ती आहे, त्याच्या समोर काय करणं? आपल्याला अर्पण करणं। मागच्या रविवारी आपण बघितलं पाऊल काय सांगतो की त्याने सर्वात प्रथम स्वतःला देवासाठी अर्पण केले आणि मग आम्हाला अर्पण केले। प्रेज द लॉर्ड। येशूने स्वतः त्याचं जीवन कोणाला दिलं होतं? परमेश्वराला, आणि मग त्याने त्याचं जीवन कोणाला दिलं? त्या क्षणासाठी योहानाच्या हातामध्ये दिलं की तू काय कर, मला बप्तिस्मा दे। सगळ्यात पहिली गोष्ट, येशूला गरज होती बप्तिस्मा घ्यायची नाही, पण तो काय म्हणतो की धर्म परिपूर्णता पूर्ण करणे आपल्याला योग्य आहे। याला म्हणतात नम्रता। परंतु ज्याच्याकडे नम्रता नाही तो काय म्हणत, हा त्यांनी मला बोलवलंच नाही, त्यांनी मला बोलवलंच नाही, मी कशाला जाऊ यरदन मध्ये? बरोबर की नाही?
त्याने मला फोन तरी एक फोन करायला पाहिजे होता मला, बस मी लगेच गेलो असतो. एक मेसेज तरी करायचा व्हॉट्सअप वरती. येशू पश्चाताप करणाऱ्या लोकांच्या रांगेमध्ये उभा राहिला. हालेलुया. सगळे पापी, काय काय प्रकारचे पाप केलेले लोक असतील, सगळे रांगेमध्ये उभे होते. योहान प्रत्येक ठिकाणी उभा आहे. तो प्रचार करतोय, पश्चाताप करा कारण की स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे. येशू पण त्या लाईनीमध्ये उभा राहिला. Praise the Lord. Praise the Lord. त्याने स्वतःला त्या सगळ्या पाप्यांसोबत कन्फर्म केलं. ही खूप मोठी गोष्ट होती. येशू स्वतः पाप रहित आहे. येशू स्वतः पाप रहित आहे, निष्पाप आहे, परंतु तो पापी जनांच्या रांगेमध्ये तो काय केला? उभा राहिला. त्याला म्हणता नम्रता. प्रेज द लॉर्ड. त्याला म्हणता. आज आपण आपले टायटल घेतो, मी हा, मी फलाना, मी ढिमका, मी हे केलेलं आहे, मी ते केलेलं आहे, आणि मला व्हीआयपी रांग पाहिजे. काय पाहिजे? व्हीआयपी. बऱ्याच मीटिंग मध्ये व्हीआयपी सीट आहे का नाही? व्हीआयपी सीट. समोर बसायचं तर व्हीआयपी सीट. हे चेअर आहेत, यांच्याकडून पैसे घ्यायला पाहिजे. व्हीआयपी सीट. पुढे बसायचे वेगळे पैसे मोठ्या मीटिंग्स मध्ये. मग ते सोफे लावलेले असतात, त्याचं तिकीट वेगळं. मग त्याच्यानंतर प्राईम, एक्झिक्युटिव्ह, सिल्वर, गोल्ड. मग तुम्ही गरीब, मग सगळ्यात मागं जा तिकडं. आणि ते प्रॉफिट त्यांच्यावरती हात आहे. अडचण म्हणते मी करेन. मग ते प्रॉफिट काय करतील? बापाजी तुमच्यावरती हात ठेवतील. हात ठेवायचे 10,000, 20,000. ह्या गोष्टी चालू चर्च मध्ये. येशू ख्रिस्ताकडून शिकण्यासारखं आहे. हालेलुया. प्रत्येक सेवकाला, प्रत्येक विश्वासाला कोणाकडून शिकण्यासारखं आहे? येशूकडून. तो पापी लोकांच्या लाईनीमध्ये उभा राहिला योहाना समोर जाण्यासाठी. माझी वेळ येईल. पुढे सरकत होता. तो पण मनात प्रार्थना करीत असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पण त्या ठिकाणी देवाची स्तुती करीत असेल. तो स्वतः त्याच्याकडे आला, स्वतः योहानाकडे आला. तो पाप रहित होता, परंतु पश्चाताप करणाऱ्यांच्या रांगेत उभा राहिला. तो स्वर्गाचा राजा होता, परंतु सेवकासारखा तो खाली उतरला. आमेन. किती लोकांना कळतं यार्देन म्हणजे काय? फक्त नदी नाही यार्देन आपल्या जीवनामध्ये. नम्रता. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये यार्देन म्हणजे काय? नम्रता. याकोब अध्याय 4 वचन 6. याकोब अध्याय 4 वचन 6. पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनावर कृपा करतो. म्हणून देवाच्या अधीन राहा. बस. तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते. परत या ठिकाणी शब्द आहे कृपा. सगळेजण म्हणा कृपा. मोठ्याने कृपा. प्रेज द लॉर्ड. कृपा. तो अधिक कृपा देतो म्हणून शास्त्र म्हणते देव गर्विष्ठांचा विरोध करतो. हालेलुया. जर कृपा पाहिजे तर आपल्यातला गर्व, घमंड, अहंकार हा आपल्याला यार्देनमध्ये पाण्यामध्ये सोडावा लागेल. प्रेज द लॉर्ड. तशी कृपा भेटणार नाही. आपण फक्त एक ख्रिस्ती म्हणून जगू शकतो आयुष्यात, काय प्रॉब्लेम. आपलं नाव पण ख्रिस्ती असेल, जॉन डिकोस्टा फर्नांडिस, त्याच्याने काहीच फरक पडणार नाही. कृपा देवाची भेटणार नाही. आमेन. देव गर्विष्ठांचा विरोध करतो, परंतु नम्र जनांवरती तो काय करतो? कृपा करतो. मग कृपेला जर अट्रॅक्ट करायचं आहे, कृपेला जर आकर्षित करायचं आहे, तर कुठे जावं लागेल तुम्हाला आणि मला? यार्देन. सगळेजण म्हणा कुठे जावं लागेल? म्हणून जिथे नम्रता आहे तिथे देवाची कृपा आहे, आणि ज्या ठिकाणी देवाची कृपा आहे त्या ठिकाणी स्वर्ग उघडतो. प्रेज द लॉर्ड. जहां नम्रता है वहां पे अनुग्रह है, और जहां पे अनुग्रह है वहां पे स्वर्ग खुल जाता है.
स्वर्ग तुमचा नाच गाण्याने उघडणार नाहीये. स्वर्ग तुमच्या वाजवण्याने, मोठ्याने ओरडल्याने, खूप मोठ्याने ओरडून प्रार्थना करून घसा दुखल, पण स्वर्ग काय उघडणार नाही. कशाने उघडतो? ज्यावेळेस मी नम्र होतो. प्रेज द लॉर्ड. नम्रता, ही नम्रता आपण शिकली पाहिजे. हा गुण खूप महत्वाचा आहे माझ्या प्रियाने. प्रेज द लॉर्ड. खूप महत्वाचा आहे. आणि बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये, लक्ष द्या, बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये समस्या आपल्याला नम्र करायला येतात. आमेन. कारण की आपण गर्वाने कधी फुगत जातोय आपल्यालाच कळत नाही. थोडे पैसे आलेले लगेच गर्व आला है ना, थोडं काही वाढलं नाही आपला इन्कम लगेच गर्व येतो. डिग्री वाढली गर्व वाढतो, ओळख वाढली गर्व वाढतो, बरोबर. प्रॉपर्टी आली गर्व वाढतो, सॅलरी वाढली गर्व वाढतो, एखादी नवीन गाडी घेतली गर्व वाढतो. आणि गर्व वाढत असताना आपल्याला अजिबात कळत नाही, तो इनविजिबल आहे, आपल्याला दिसतच नाही तो, पण दुसऱ्यांना जरूर दिसत. बरोबर नाही. जो व्यक्ती गर्विष्ठ आहे तो कधीच म्हणणार नाही अरे हा आजले गर्व वाढलाय माझ्या. जर आपण आरशात उभं राहतो, अरे आजले पोट वाढलं, माझे गाल नाही वाढले है ना, नख वाढले, आरशामध्ये सगळं दिसतं, पण गर्व दिसत नाही. हे सगळं तुम्हाला कधी वाटलं का गर्व वाढला तुमचा, थोडा कमी करायला पाहिजे? नाही. कसा दिसेल गर्व? देवाच्या उपस्थितीमध्ये. हालेलुया. कुठं दिसेल गर्व तुम्हाला? देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या वचनामध्ये. म्हणून चर्च मध्ये आल्यावरती मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळेस देव तुमच्या आणि माझ्या चुका आपल्याला दाखवतो. आमेन. चुका दाखवतो, आपण कुठे कमी आहोत हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं. देव आपल्याला सांगतो कोणती गोष्ट जीवनात चुकीची आहे, कोणत्या ठिकाणी रिपेअर होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. सो क्रम काय आहे स्वर्ग उघडण्याचा? सगळ्यात पहिलं नम्रता, नंतर देवाची कृपा, आणि ज्या ठिकाणी देवाची कृपा त्या ठिकाणी काय होतं? मग स्वर्ग उघडतो. बायबल सांगतं जुन्या करारामध्ये यर्दन, यहोशवा अध्याय 3 वचन 15, यहोशवा अध्याय 3 वचन 15 ते 17 वाचू आपण. यहोशवा अध्याय 3 वचन 15. यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्यास त्या ठाई सार्वकालिक जीवन. नाही, यहोशवा जुन्या करारात. तीन 15. और संदूक के उठाने वाले यर्दन पर पहुंचे, और संदूक के उठाने वाले याजकों के पांव यर्दन तट के जल में पड़े. यर्दन का जल 2 कटनी के समय के सब दिन अपने तट के ऊपर बहा करता है. सब 16. तब जो जल ऊपर की ओर से बहा आता था वह बहुत दूर अर्थात आदम नगर के पास जो सरतान के निकट है रुककर एक ढेर हो गया. 17. और दीवार सा उठा रहा, और जो जल अराबा का ताल, जो खारा ताल भी कहलाता है, उसकी ओर बहा जाता था, वह पूरी से सूख गया. और प्रजा के लोग यरीहो के सामने पार उतर गए. और याजक यहोवा की वाचा का संदूक उठाए हुए यर्दन के बीच पहुंचकर स्थल पर स्थिर खड़े रहे. और सब इजरायली स्थल पर पार उतरते रहे. अंत में उस सारी जाति के लोग यर्दन पार हो गए. यर्दन नदी कापणीच्या दिवसात सर्व काठांवरून वाहत होती. जेव्हा कराराचा कोष वाहणारे याजक यर्दन काठी आले आणि त्यांचे पाय पाण्यात बुडाले. जगात पहिलं यर्दन इस्रायल लोकांना वायद्याच्या प्रदेशमध्ये कनानमध्ये जाण्यासाठी सगळ्यात पहिलं काय अडचण आली? लाल समुद्र. तो देवाने काय केला? दुभागला. पण नंतर
38 वर्ष झाल्यानंतर आता शेवटचा प्रॉब्लेम त्यांचा होता यर्दन, है ना, यर्दन नदी. आणि ते यर्दन क्रॉस करत असताना त्या यर्दन नदी काय होती, पूर्णपणे काठोकाठ वाहत होती. आणि ती वाहत असताना ते क्रॉस करू शकत नव्हते ती नदी. आणि त्यावेळेस काय झालं, त्यावेळेस बायबल सांगतं, जेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक, म्हणजे देवाचं वचन घेऊन जाणारे याजक, ज्यांच्याकडे काय आहे, देवाचं वचन आहे. कराराचा कोश कुठे ठेवलेला त्यांनी, कुठे ठेवलेला आहे, खांद्यावरती. सगळेजण मला कुठे ठेवलेला आहे, खांद्यावरती. खांदा कशाला रिप्रेझेंट करतो, खांदा कशाला दर्शवतो, खांदा कशाचं चित्र आहे, खांदा कशाचं, ओझ. व्हेरी गुड. दुसरा शब्द जबाबदारी है ना. माझ्या खांद्यावर जबाबदारी म्हणजे काय, माझ्याकडे खूप जिम्मेदारी, मला हे करायचंय ते करायचंय, फॅमिली आहे किंवा जी पण जबाबदारी आहे, आपण काय म्हणतो, माझ्यावरती खूप ओझ आहे, खूप जबाबदारी आहे. तर याजकाच्या खांद्यावरती कशाची जबाबदारी असते, कराराचा कोशाची. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि त्याच्यावरती ती जबाबदारी टाकली पाहिजे, दुसरी टाकली नाही पाहिजे. आमेन. नाहीतर काय होईल, याजक पण काय होऊन जाईल, पूर्णपणे दबून जाईल. म्हणून सेवेमध्ये अननेसेसरी जबाबदाऱ्या घेऊ नका. प्रेज द लॉर्ड. तुमची बुलाहट काय ती ओळखा. कशासाठी आपल्याला बोलवलेलं आहे, देवाने आपली निवड कशासाठी केलेली. जे ओझं मी घेतलेलं आहे ते देवाने दिलेलं आहे का मी स्वतः घेतलेलं आहे. हालेलुया. आणि आपण केव्हा झुकतो माहितीये का, ज्यावेळेस आपण ते ओझं घेतो जे देवाने दिलेलं नाहीये, मग आपण झुकतो. कारण की येशू काय म्हणतो, माझं जू आपल्यावरती घ्या, मजपासून शिका, आणि माझं जू कसा आहे, सहज आहे, हलकं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हलकं तुम्ही उचललं, तुम्ही झुकणार का, हॅलो, झुकणार का तुम्ही. आज आपण काय केलेलं आहे, आपण का झुकलेलो आहे, आपण का कष्टी आहे, आपण का भाराक्रांत आहे, कारण की जे देवाने सांगितलेलं नाही त्या गोष्टी आपण करत. प्रेज द लॉर्ड. जे ओझ देवाने दिलेलं नाहीये, जो बोझ प्रभु ने दिया ही नहीं है, उसको लेकर चल रहे हैं और फिर जिंदगी पे रो रहे हैं, मेरा जीवन ऐसा क्यों, प्रभु हे का, प्रभु ते का, हा प्रॉब्लम. प्रभु म्हणतो, लिसन, तू वो बोझ लेके चल रहा है जो मैंने दिया ही नहीं तुमको. आमेन. प्रभूच्या लोकांवरती फक्त एकच ओझ आहे, देवाच्या वचनाचं ओझ. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो, जे मेलेले ते त्यांना पुरतील, मेलेले मेल्यांना पुरतील, तुम्ही नका चिंता करू. यु नो. पण आपल्याला आज लिडरशिपची फार हे, त्याला म्हणतात पुढारीपणा. यु नो. याचं पण ओझं घ्यायचं, त्याचं पण ओझं घ्यायचं, याचं पण ओझं आणि आपलं पण ओझं, हे घेत घेत काय होतो, आपण पूर्णपणे दबलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. याजक लोकांच्या खांद्यावरती फक्त देवाच्या वचनाचं ओझं होतं. जुन्या करारामध्ये आपण पाहतो. आणि ते याजक यर्दन काठी आले आणि त्यांचे पाय पाण्यामध्ये बुडाले. हालेलुया. जेव्हा त्यांचे पाय त्या पाण्यामध्ये बुडाले, बायबल सांगतं, तेव्हा वरून वाहणारे पाणी थांबले. हालेलुया. म्हणून ज्या वेळेस आपण त्या नम्रतेच्या ठिकाणी आपले पाय टाकू, त्या यर्दन मध्ये आपले पाय ज्यावेळेस आपण टाकू, त्यावेळेस ते पाणी पूर्णपणे त्या ठिकाणी निघून जाईल. आमेन. नम्रता. ते फार दूर आदाम नगराजवळ ढिगासारखे उभे राहिले आणि इस्रायल लोक कोरड्या भूमीवरून यर्दन ओलांडून गेले. सगळ्यात पहिलं आपले पाय पाण्यामध्ये टाका. हालेलुया. सगळ्यात पहिले काय करा, आपले पाय पाण्यामध्ये टाका, आणि म्हणजे देव मार्ग उघडेल. आपण जर त्या यर्दन मध्ये गेलोच नाही, अजून आपण यर्दन मध्ये गेलोच नाही, तर मार्ग उघडणार पण नाही, तो रस्ता आपल्याला कधी दिसणार नाही. म्हणून क्रूसाकडे जाण्याचा रस्ता हा सगळ्यात पहिलं यर्दन मधून जातो. पुनरुत्थानाचं पहिलं क्रूस आहे. बक्षीस मिळण्या अगोदर ती शर्यत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते महिमा मिळण्या अगोदर
धन्य माझे योग्य विश्वासू दासा, हे शब्द ऐकल्या अगोदर पाऊलला किती वेळ जेलमध्ये गेला आणि आला. हालेलुया. कितीतरी फटके त्याने खाल्ले, किती अपमान त्याने सहन केला, किती वेळेस त्याचे जहाज तुटलं आणि मग तो प्रभू समोर उभा राहिला आणि देवाने त्याला स्वीकारलं. आमेन. आज आपण ज्या जगात राहतोय तो शॉर्टकटचा आहे. आपल्याला काय पाहिजे? शॉर्टकट. प्रार्थना केली लगेच उत्तर, उपवास केला लगेच चमत्कार, एक रविवारी चर्चला आलो लगेच दुसऱ्या दिवशी एकदम जीवनच बदललं पाहिजे. बायबल म्हणजे मशीन नाही, देव म्हणजे मशीन नाहीये. यर्दनमध्ये आपण या, त्या यर्दनच्या पाण्यामध्ये पाय टाका आणि मग दरवाजा त्या ठिकाणी उघडा. देव आधी मार्ग उघडत नाही, परंतु आपलं आज्ञाधारकपणाचं पाऊल सगळ्यात पहिलं पाहतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव आपल्यासाठी मार्ग उघडणार नाही जोपर्यंत आपण त्याची आज्ञा पालन करणार नाही. मत्ते अध्याय 3 वचन 16. मत्ते अध्याय 3 वचन 16. मग येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर हा. येशू पाण्यातून वर आले हा. आणि पहा, त्यांच्यासाठी आकाश उघडले. हम्म. तेव्हा त्यांनी देवाच्या आत्म्यासाठी देवाच्या आत्म्याला कबुतरासारखे उतरताना व आपणावर येताना पाहिले. आणि आकाशातून वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे, त्याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे. बस त्याच्या अगोदर आपण आणखी एक उदाहरण पाहू जुन्या करारातून. दुसरे राजे अध्याय 5 वचन 13 आणि 14. दुसरे राजे अध्याय 5 वचन 13 आणि 14. मग नामानाचे सेवक त्याच्याकडे येऊन त्यास म्हणाले, माझ्या पित्या, संदेष्टाने तुम्हास एखादी अवघड गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती, नाही का? स्नान करून शुद्ध हो, एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये? तेव्हा त्याने देवाच्या मनुष्याच्या सूचनेप्रमाणे यॉर्दन नदीत 7 वेळा बुडी मारली. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. बस. कोणत्या ठिकाणी? यॉर्दन. प्रेज द लॉर्ड. यॉर्दन म्हणजे काय? नम्रता. मोठे नाही. यॉर्दन म्हणजे काय? ही विसरू नका, मी कधी पण विचारते, लिहून घ्या. यॉर्दन म्हणजे नम्रता. आरोग्य पाहिजे, कशाची आवश्यकता? नम्रतेची. प्रेज द लॉर्ड. यॉर्दन मध्येच का सांगितलं जायला? कारण की जोपर्यंत हा नामान जो कोडी होता आणि खूप मोठा ऑफिसर होता, परंतु त्याचा कोड हा जात नव्हता. देवाच्या दासाने त्याला सांगितलं की काय कर, एलिशाने त्याला सांगितलं, तू यॉर्दन मध्ये उतरला. देवाच्या माणसाच्या शब्दाप्रमाणे 7 वेळेस त्याने काय केलं? डुबकी मारली, बुडाला. आणि बायबल सांगतं त्याचे शरीर लहान मुलासारखे झाले. हालेलुया. कम्प्लिटली प्युअर. प्रेज द लॉर्ड. नवीन स्किन त्याला देवाने दिली, नवीन त्वचा देवाने त्याला दिली. कशामुळे? कारण की तो यॉर्दन मध्ये उतरला. त्या पाण्यात चमत्कार नाहीये, चमत्कार नम्रतेमध्ये. आमेन. हालेलुया. हालेलुया. कसा चमत्कार आहे? नम्रतेमध्ये चमत्कार. आज्ञाधारकपणामध्ये चमत्कार आहे. बरेच लोक अरे नाही, यॉर्दन नदीत काहीतरी होतं, त्या पाण्यामध्ये काहीतरी होतं. पाण्यामध्ये काही नव्हतं. जगात पहिलं त्याने एलिशाची ऐकलं. एलिशा कोण? देवाचा दास, प्रॉफेट, भविष्यवक्ता. म्हणून ज्या वेळेस आपण देवाच्या दासांची आज्ञा पालन करतो आणि त्याप्रमाणे आपण चालतो, देव आपली संपूर्ण अपवित्रता नष्ट करून टाकतो. प्रेज द लॉर्ड. आमेन. आणि ही गोष्ट मंडळीमध्ये डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. जसं येशूने योहानाचं ऐकलं, योहाना समोर त्यांनी स्वतःला नम्र केलं आणि मग
त्याच्याकडून त्याने काय केला? बप्तिस्मा घेतला. पापी लोकांच्या रांगेमध्ये तो पण उभा राहिला. स्वर्गाचा राजा असून एका सेवकासारखा तो पण त्या लाईनीमध्ये उभा राहिला आणि म्हणाला, मला काय कर? बप्तिस्मा दे. त्याच प्रकारे नामान पण एलिशाचं ऐकलं. आमेन. नामानाने एलिशाचं ऐकलं. एलिशा त्याला म्हणाला, 7 वेळेस जाऊन काय कर? डुबकी मार. नंबर 7 परिपूर्णतेचा नंबर बायबलमध्ये. 7 नंबर कशाचा नंबर आहे? परिपूर्णता, म्हणजे टोटल आज्ञा पालन करणे. हालेलुया. आमेन. कसं आज्ञा पालन करणे? टोटल. टोटल कंप्लीट आज्ञा पालन करणे. आणि ज्यावेळेस त्यांनी टोटल आज्ञा पालन केलं, 7 नंबर संपूर्ण आज्ञा पालन केलं, आणि तर 7व्या वेळेस ज्यावेळेस तो वरती आला, बायबल सांगतं त्याची त्वचा लहान मुलासारखी झाली. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुमचं मन त्या लहान बाळासारखं होत नाही, तोपर्यंत स्वर्गाचं राज्य तुम्हाला भेटणार नाही. लहान मुलासारखी त्वचा होणं म्हणजे काय? त्याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये कपट, गर्व, अहंकार राहत नाही. आपण स्वतःला शून्य करतो, यार्देमध्ये नम्र करतो, आपण खाली उतरतो, आणि मग देवाची कृपा येते. प्रेज द लॉर्ड. जितक्यांना आरोग्य पाहिजे, हिलिंग फ्लोज थ्रू ह्युमिलिटी. आरोग्य जर आपल्या जीवनामध्ये त्याचा प्रवाह पाहिजे असेल, आपल्या नम्रतेमध्ये येणं गरजेचं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कुठे येणं गरजेचं आपल्याला? नम्रतेमध्ये. आणि मग नव्या करारात आपण पाहतो की येशूने काय केलं? ती सर्व धार्मिक विधी पूर्ण केली. योहान त्याला मना करत होता, तरी पण तो त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणाला की नाही, तुम्हाला बप्तिस्मा दे, हे गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस त्याने बप्तिस्मा दिला, बायबल सांगतं येशू बप्तिस्मा घेतल्यावर लगेच पाण्यातून वर आला, आणि पहा, हालेलुया, येशूने काय केलं? यर्देनमध्ये बप्तिस्मा घेतला. यर्देन म्हणजे काय? यर्देन म्हणजे काय? नम्रता. यर्देन म्हणजे खाली जाणे. येशूने नम्र केलं स्वतःला. प्रेज द लॉर्ड. राजांच्या राजाने, प्रभूंच्या प्रभूंनी योहानासमोर स्वतःला नम्र केलं. आणि आज ह्याच चुकीमुळे ज्यावेळेस आपण पाळकासमोर नम्र होत नाही, देवाच्या नेमलेल्या व्यक्तीसमोर आपण नम्र होत नाही, तर स्वर्ग उघडणार नाही, उलट बंद होऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. येशू हे म्हटलं नाही, मला काय गरज? हा योहान का माझ्या समोर? येशू म्हटला का असं? हॅलो, येशू म्हटलं का असं? मी तर येशू, आय एम जीसस. हे सगळे तुम्ही लोक माझी वाट पाहत आहे, बरोबर की नाही? मेरी माझी वाट पाहत होती. यहुदी लोक सगळे 1000 वर्षांपासून माझी वाट पाहत होते, आणि योहानाला तर माझ्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी पाठवलंय. ऍक्च्युली तो माझा सेवक आहे, आणि मी कशाला जाऊ त्याच्याकडे बप्तिस्मा घ्यायला? आज असे आपण असंच म्हटलं असतं आज, है ना? मी कशाला जाऊ बप्तिस्मा त्याच्याकडे? त्याने यायला पाहिजे माझ्याकडे, त्याने पहिला पुढाकार घेतला पाहिजे. मी मोठा का तो मोठा? येशू चुपचाप लाईनीमध्ये उभा राहील. हालेलुया. जोपर्यंत आपण तो घमंड तोडत नाही, आपल्या चर्चला येऊन काहीच फायदा नाही. प्रेज द लॉर्ड. आपलं दान देऊन काहीच फायदा नाही, देव स्वीकारणारच नाही. ₹1,00,000 जरी दान असलं, देव त्याला अजिबात स्वीकारणार नाही. फरीसी, सदुकी, शास्त्री त्यांचे मोठे मोठे अर्पण येशूने स्वीकारले नाही. हालेलुया. त्यांचे उपवास, त्यांची मोठ्याने केलेली प्रार्थना, चावडीवरती केलेले मोठे भाषण, हात उंचवणे, या गोष्टींनी येशूला वीट आला. येशू तिथं अजिबात अप्रिशिएट केलं नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत देवाने नेमलेला व्यक्ती त्याच्या समोर आपण नम्र होत नाही, त्याच्या सेवेमध्ये, त्याच्या आधीनतेमध्ये येत नाही, तोपर्यंत आपल्याला प्रमोशन भेटणार नाही. देव दुसऱ्या लेवलवरती घेऊन जाणार नाही. म्हणून येशूला पुढे जाण्यासाठी योहाना समोर नम्र होणं गरजेचं होतं. आमेन. हालेलुया. हालेलुया. लागलंच नाही, येशू आला, जन्माला, कुमारीच्या पोटी आणि सेवा सुरू केली. नो, प्रोसेस आहे. 12 वर्षाचा असताना यहुदी रब्बीच्या हाताखाली तो शिकला. 12 वर्ष ते 30 वर्षापर्यंत त्यांनी तयारी केली. आपल्याला काय वाटतं? तो गेला आणि भूत पळायला लागले?
तो गेला आणि लाजर जिवंत झाला. ती सामर्थ कुठून आली? नम्रतेतून सामर्थ आली. हालेलुया. आज आपण फक्त अनॉइंटिंग पाहिजे. एका मिनिटात एका मीटिंग मध्ये सगळे अनॉइंटिंग पाहिजे, लगेच पवित्र आत्मा आला पाहिजे, है ना? इव्हन ज्यांच्यावरती पवित्र आत्मा आला ते पण 10 दिवस त्या ठिकाणी वाट पाहत होते. हालेलुया. आपला जीव धोक्यात घालून कुठल्याही क्षणी रोमी लोक त्यांना येऊन मारू शकत होते, परंतु येशूची गोष्ट ऐकून ते 10 दिवस 120 लोक लगातार एकतेमध्ये राहिले, वाट पाहत राहिले. आणि मग 50व्या दिवशी पवित्र आत्मा त्या ठिकाणी आला. येशू बप्तिस्मा घेतला, लगेच पाण्यातून वर आला आणि पहा स्वर्ग त्याच्यासाठी उघडले आणि त्याने देवाचा आत्मा कबुतरासारखा उतरून आपल्यावरती येताना पाहिला. पहिला फायदा, ज्यावेळेस तुम्ही नम्र होता स्वर्ग तुमच्यासाठी उघडला जाईल. प्रेज द लॉर्ड. स्वर्ग तुमच्यासाठी उघडला जाईल. म्हणजे जे पण बंधन आहे, जे पण ब्लॉकेज आहे, जे पण सैतानी सर्व काम आहे, जादूटोना असेल, कुठल्या प्रकारची करणी असेल, जे जे नाव तुम्ही देऊ शकता ते सगळं काही येशूच्या नावामध्ये क्लिअर होऊन जाईल. स्वर्ग उघडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. स्वर्ग उघडणं म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ऍक्सेस आहे स्वर्ग. हालेलुया. स्वर्ग तुमच्यासाठी उघडून जाईल. येशू त्या पाण्यातून वरती आला, त्यांनी आज्ञाधारकपणा दाखवला, नम्रता पूर्ण केली आणि मग तो वरती आला आणि मग स्वर्ग त्या ठिकाणी उघडला. 30 वर्ष तो स्वर्ग उघडला नव्हता. त्याच्या जन्माच्या वेळेस पण स्वर्ग उघडला नाही. पहिला फायदा काय होतं तुमच्यासाठी? म्हणा माझ्यासाठी स्वर्ग उघडेल. मोठ्याने माझ्यासाठी स्वर्ग उघडेल. आणि देवाचा आत्मा कबुतरासारखं उतरून त्याच्यावरती येताना त्यांनी पाहिलं आणि पहा स्वर्गातून आवाज आला. हालेलुया. पहिला बेनिफिट प्रियांनो, आपल्यासाठी स्वर्ग उघडेल. दुसरा फायदा, देवाचा स्पष्ट वाणी तुमच्याकडे येईल. हालेलुया. ज्या गोष्टीसाठी कित्येक लोक पैसा खर्च करत आहेत, ज्या गोष्टीसाठी कित्येक लोक न जाणे कुठं कुठं जात आहे, देव सांगतो की तो तुम्ही नम्र व्हा. कुठं जायची गरज नाही, यार्देन मध्ये जा. हालेलुया. ज्या शहरात आहे त्या शहरात काय व्हा, तुम्ही नम्र व्हा. प्रेज द लॉर्ड. माझी प्रार्थना आहे वैजापूर मध्ये यार्देन नदी वाहिली पाहिजे, नम्रतेची नदी वाहिली पाहिजे. हालेलुया. यार्देन आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये मंडळांमध्ये आपण समर्पण केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपल्यातला गर्व अहंकार येशूच्या नावात नष्ट झाला पाहिजे. जोपर्यंत आपण यार्देन मध्ये जात नाही देवाचा आवाज ऐकू येणार नाही. आमेन. स्वर्ग उघडला, पवित्र आत्मा आला आणि मग बायबल सांगतं त्या ठिकाणी स्वर्गातून असा आवाज आला. हा आवाज गॅब्रियलचा आवाज नव्हता. प्रेज द लॉर्ड. हा आवाज संदेश दूताचा आवाज नव्हता. हा आवाज एखाद्या करूबाचा नव्हता. हा आवाज स्वतः देवाचा होता की हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्यावरती मी संतुष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बेथेस्दाच्या तळामध्ये 38 वर्षापासून आणि ना जाणे कित्येक अनेक वर्षापासून लोक स्वर्गदूताची वाट पाहत होते. स्वर्गदूत येईल आणि पाणी हलवतील आणि मग मी त्या ठिकाणी जाईल. परंतु एका व्यक्तीकडे येशू स्वतः आला, म्हणाला उठ, आपली खाट उचल आणि चालू राहा. म्हणून जे स्वर्गदूतांच्या आवाजाची वाट पाहते त्यांना पाहू द्या. आमेन. जे पाणी हलवण्याची वाट पाहते त्यांना ते करू द्या. तुम्ही येशूची आवाज ऐका. डायरेक्ट देव बोलतो. प्रेज द लॉर्ड. देव कसं बोलतो आपल्याशी? आमेन. कुठलीही अंधश्रद्धा मध्ये येणार नाही. प्रेज द लॉर्ड. कुठली पावती फाडावी लागणार नाही. हालेलुया. हालेलुया. कुठे 10 वेळेस 5 वेळेस 2 वेळेस जावं लागणार नाही. यार्देन वाहू द्या आणि आरोग्य तुम्हाला भेटेल. प्रेज द लॉर्ड. कुठल्याही महागड्या सेवकाला घरी बोलायची गरज पडणार नाही. त्याची फ्लाईट तिकीट बुक करा, त्याला 1000 रुपये द्या, त्याला हे नाही ते पाहिजे आणि मग सगळी तयारी करा आणि मग त्या ठिकाणी हे करा. येशूच्या नावामध्ये तुमच्या राहत्या घरी आणि आपल्या शहरामध्ये देव सगळे बंधन तोडून टाकतो. फक्त आपण तर यार्देन मध्ये गेलं फार गरजेचं.
देवाचा आवाज त्या ठिकाणी आला, स्वर्ग उघडला, पवित्र आत्मा उतरला आणि पित्याचा आवाज आला. म्हणून क्रम काय? यर्देन म्हणजे नम्रता, त्याच्यानंतर देवाची कृपा, स्वर्ग उघडला, देवाचा आत्मा आला आणि मग आपण पाहतो त्या ठिकाणी ओळख आपल्याला भेटली. पहिले पेत्र, शेवटचं वचन वाचू. पहिले पेत्र अध्याय 5 वचन 6. पहिले पेत्र अध्याय 5 वचन 6. थँक यू जीसस. पहिले पेत्र अध्याय 5 वचन 6. म्हणून देवाचा पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने तुम्हाला योग्य वेळी उंच करावे. प्रेज लॉर्ड. म्हणून देवाच्या सामर्थ्यशाली हाताखाली नम्र व्हा. हालेलुया. बायबल सांगतं म्हणून देवाच्या सामर्थ्यशाली हाताखाली नम्र व्हा, म्हणजे तो योग्य वेळी, सगळ्यात मला योग्य वेळी तुम्हाला उंच करेल. आमेन. योग्य वेळी उन्नती देईल. योग्य ठिकाणी नम्र झाल्यावरती तो तुम्हाला उंच करेल. म्हणून स्वर्ग हा ओरडणाऱ्यांसाठी उघडणारा नाही. स्वर्ग हा ओरडणाऱ्यांसाठी उघडणारा नाहीये, परंतु स्वर्ग हा नम्रतेने खाली झुकणाऱ्यांसाठी उघडणारा स्वर्ग, जे शांत राहून कुणाला दिखावा न करता, प्रेज लॉर्ड, देवाची आज्ञा पालन करतात, देवाला प्रथम ठेवतात, देवाच्या राज्याला प्रथम ठेवतात, त्याचं राज्य, त्याची धार्मिकता, त्याचा शोध घेतात, त्यांच्यासाठी स्वर्ग ओढतो. म्हणून प्रियांनो, आपण यार्देन टाळू शकत नाही, कारण की ज्या ठिकाणी यार्देन आहे त्या ठिकाणी स्वर्ग आहे. आपण जितकं खाली जाऊ तितकं परमेश्वर स्वर्ग आपल्यासाठी उघडेल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपल्या जागेवरती उभा राहू, आपण प्रार्थनेत जाऊ. थँक्यू जीसस. समर्पण करू यावेळेस आपण आपल्या जीवनाचं आणि प्रभूला विचारू की प्रभू आणखी कोणत्या भागांमध्ये मला नम्र व्हायचं आहे. आपले हात उंच करू यावेळेस आपण. लेट अस ऑल प्रे. थँक्यू लॉर्ड जीसस. थँक्यू जीसस. वी वर्शिप यू फादर. We give you glory, Father Lord. Hallelujah. Hallelujah. Hallelujah.